कृष्ण. जय श्री कृष्ण. नमस्कार मित्रांनो, श्री हरी ऑप्शन ट्रेडिंगच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत की 4 जूनला निफ्टीचं प्रेडिक्शन. तर मित्रांनो, 4 जूनच्या प्रेडिक्शनच्या अगोदर मित्रांनो आपण जर 3 जूनचं प्रेडिक्शनचा रिव्ह्यू घेतला तर बरं होईल असं मला वाटतं. तर मित्रांनो, आपण 3 जूनला सांगितलं होतं की निफ्टी जर 22,460च्या वरती गेली म्हणजेच क्लोज झाली तर 22,650च्या वरती जर क्लोज झाली तर निफ्टी एक बुलिश ट्रेंडमध्ये जाईल. आणि जर निफ्टी 22,480च्या खाली झाली क्लोज तर बेरिश ट्रेंडमध्ये जाईल. पण FIDIच्या बाईंगमुळे आणि एक्झिट पोलच्या ॲनालिसिसमुळे निफ्टीने काय केलं मित्रांनो, 23,330लाच ओपन झाली आणि एक मोठं प्रॉफिट बुकिंग होऊन निफ्टी एक मागील हायच्या जवळ येऊन परत निफ्टीने बाउन्स बॅक केला. आता हा निफ्टीचा ट्रेड मित्रांनो कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. तो कुठपर्यंत जाईल मित्रांनो, तर निफ्टी जर वन डेनुसार बघितलं तर मित्रांनो वन डेचा रेजिस्टन्स खूप 23,778ला आहे. आता हावरली रेजिस्टन्स मित्रांनो आपण चेक करू. आता हावरली जर रेजिस्टन्स बघितला मित्रांनो तर 23,386चा आहे. पण मित्रांनो एक 1 मंथचा जर रेजिस्टन्स बघितला मित्रांनो तर हा रेजिस्टन्स आहे 23,412. तर मित्रांनो 23,412च्या ऐवजी मित्रांनो निफ्टी ही 23,500ला पण जाऊ शकते. 23,500चा रेजिस्टन्स मित्रांनो निफ्टी घेऊ शकते. तर तुम्हाला इंट्राडेच्या योग्य लेवल पाहिजे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो त्या लेवल मिळतील. आणि इंट्राडेच्या लेवल बरोबरच तुम्हाला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनच्याही लेवल मिळतील. तर मित्रांनो, चला आता आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस बघूया. बँक निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये आपण रिव्ह्यूमध्ये घेऊ आपण. तर बँक निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये मित्रांनो आपण 3 तारखेच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जर बँक निफ्टीने 49,500च्या वरती जर क्लोज दिला तर हा बुलिश ट्रेंड कंटिन्यू करेल आणि एक नवीन हाय बनवेल. आणि बरोबर तिने नवीन हाय बनवला. तर मित्रांनो हा ट्रेड एक 200 ते 250 पॉईंटपर्यंत कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो इथे प्रॉफिट बुकिंग होईल. तर मित्रांनो आता आपण स्विंग ट्रेडिंगसाठी काही स्टॉक निवडलेले आहेत. तर स्विंग ट्रेडिंगसाठी मित्रांनो पहिला स्टॉक आहे मित्रांनो पेट्रोनेट LNG. पेट्रोनेट LNG जर बघितला मित्रांनो तर एक ब्रेकआउटच्या जवळ आहे मित्रांनो. ब्रेकआउट जर मित्रांनो झाला तर हा स्टॉक 330 ते 340च्या दरम्यान जाऊ शकतो. जर उद्याच्या सेशनमध्ये पेट्रोनेट LNG 317च्या वरती जर क्लोज झाला तर हा ट्रेंड कंटिन्यू राहील. आणि मित्रांनो ह्याचा टॉप लॉस राहील मित्रांनो, पेट्रोनेट LNGचा टॉप लॉस राहील मित्रांनो 291. दुसरा स्टॉक आहे मित्रांनो चेंबर फर्टिलायझर. चेंबर फर्टिलायझर ही मित्रांनो खताची कंपनी असल्यामुळे आता मान्सून चालू होणार आहे. मान्सून चालू झाला की खताची मागणी वाढते. खताच्या मागणीमुळे हा स्टॉक बाईंग झोनमध्ये चार्ट पॅटर्न बनवत आहे मित्रांनो. तर खताच्या कंपनीचा स्टॉक हा मित्रांनो चेंबर फर्टिलायझर हा मित्रांनो 444ला जाऊ शकतो. एक स्विंग ट्रेडिंगसाठी हा स्टॉक चांगला आहे. ह्याच्या लेवल आहेत मित्रांनो, बाईंग लेवल आहेत 404 ते 400पर्यंत आणि टॉप लॉस राहील मित्रांनो 387. दुसरा स्टॉक आहे मित्रांनो तिसरा स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे
ONGCचा जर चार्ट बघितला तर मागील 2 महिने मित्रांनो कन्सल्टेशन आहे मित्रांनो. आता हा स्टॉक ब्रेकआउटच्या दिशेला आहे मित्रांनो. तर हा स्टॉक उद्या स्विंग ट्रेडिंगसाठी मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. ह्या स्टॉकचा स्टॉप लॉस राहील मित्रांनो 264 आणि बाईंग प्राईस राहील मित्रांनो 274. 274ला मित्रांनो घेतल्यानंतर टॉप लॉस खूप कमी राहतोय मित्रांनो, 3% टॉप लॉस राहतोय. त्यासाठी तुम्ही कुठेही बाय करू नका. तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार तो स्टॉक बाय करा. आणि जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल स्टॉकमध्ये तर मित्रांनो ह्या 3 स्टॉकमध्ये इंट्राडे करा आणि ते बी बायच्या साईडनेच. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.